अचंबा बघून जेव्हा पंपावर आलो इथं आल्याबरोबर आम्हाला असं वाटलं की हे काय चालू आहे ते बघून आम्ही पहिले पेट्रोलचं टँक फुल करण्यासाठी इथं पोहोचलो पंपावर। सोशल मीडिया पर फैली एक छोटी सी अफवाह कैसे अफरा तफरी का माहौल पैदा कर सकती है, इसकी बानगी आज महाराष्ट्र के नांदेड़ में देखने को मिली। खाड़ी देशों में चल रहे युद्ध की वजह से भारत में पेट्रोल की किल्लत होगी और दाम आसमान छुएंगे, ऐसी एक फर्जी खबर सोशल मीडिया पर जंगल की आग की तरह फैल गई। फिर क्या था, पेट्रोल खत्म होने के डर से नांदेड़ में नागरिक आधी रात को सड़कों पर उतर आए। नांदेड़ के आसरा नगर और बाफना इलाके में बाबा पेट्रोल पंप सहित शहर के लगभग हर पेट्रोल पंप पर वाहनों की लंबी लंबी कतारें दिखाई दी। लोग इस कदर डरे हुए थे कि अपनी गाड़ियों के टैंक फुल करवाने के लिए घंटों इंतजार करने को तैयार दिखे। हालांकि इस बीच प्रशासन और पेट्रोल पंप मालिकों ने मोर्चा संभाला। नांदेड़ के जिलाधिकारी राहुल करडिले ने इस पूरे मामले को अफवाह करार दिया। नांदेड़ में इस वक्त ऐसी कोई पेट्रोल डीजल की किल्लत वाली स्थिति नहीं है, इसलिए उन्होंने जनता से अपील की है कि घबराने की कोई बात नहीं है। उन्होंने स्पष्ट किया है कि पेट्रोल का पर्याप्त स्टॉक उपलब्ध है और आपूर्ति बंद होने की खबर पूरी तरह निराधार है। दौरान बाफना इलाके में स्थित बाबा पेट्रोल पंप के संचालक चैतन्य देशमुख ने भी इसे अफवाह करार देते हुए सोशल मीडिया पर आने वाली हर खबर पर आंख मूंद कर भरोसा न करें, अफवाहों से बचे और संयम बनाए रखे, ऐसी अपील एमसीएन हिंदी न्यूज़ के माध्यम से जनता से की है। अचंबा बघून जेव्हा पंपावर आलो इथं आल्याबरोबर आम्हाला असं वाटलं की हे काय चालू आहे ते बघून आम्ही पहिले पेट्रोलचं टँक फुल करण्यासाठी इथं पोहोचलो पंपावर। प्रत्येक ज्या त्या पेट्रोल पंपावर पाहता तर कुठं कुठं क्लोज झालेले आहेत पंप आणि कुठं कुठं पाहावं लागले तर भरपूर गर्दी जाणवत आहे। इराणनं पेट्रोल बंद केलं अशी न्यूज उडाली, त्याच्यामुळे थोडं गर्दी जास्त वाढली। हो, टँक फुल केला, गाडी फुल केली, गाडी फुल केलेली आहे। आखाती देशातलं जे युद्ध भडकलेलं आहे त्या पार्श्वभूमीवर इंस्टाग्राम आणि फेसबुकवर काही रील्स व्हायरल झालेले आहेत आणि त्या रील्समध्ये असं लोकांना आवाहन करण्यात येत आहे की आखाती देशामधलं युद्ध झाल्यानंतर काय होऊ शकतंय, तर भारतातलं पेट्रोल आणि डिझेल संपवू शकते। तसेच पेट्रोलचे जे डिझेल भाव आहेत ते 250 रुपयापर्यंत लिटरपर्यंत जातील, अशा प्रकारची एक अफवा सामान्य नागरिकांमध्ये पाहावयास मिळत आहे। त्यामुळे आज नांदेड शहरामध्ये दिवसभर कोणत्याही पेट्रोल पंपावर रश नव्हती, पण संध्याकाळी 6च्या नंतर अचानक जेव्हा पेट्रोल पंपावर रश वाढली आणि पेट्रोल पंप धारक असल्या कारणाने लोकांनी जेव्हा मी विचारलं तर त्यांनी अशा प्रकारची जी रील्स व्हायरल आहेत ते मला दाखवलं। या संदर्भात मी नांदेडचे जिल्हाधिकारी श्री राहुल करडिले यांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली की आपण जिल्हा माहिती केंद्राच्या माध्यमातून अशा प्रकारच्या अफवेवर विश्वास ठेवू नका, असं आपण नागरिकांना आवाहन करा। आणि आपल्या माध्यमातून मी आमचं आवाहन करतो की पेट्रोल आणि डिझेल हे काही संपणार नाही आणि पेट्रोल आणि डिझेलचे भावही वाढणार नाहीत। त्यामुळे लोकांनी या गोष्टीची दखल घ्यावी आणि पेट्रोल आणि डिझेल जेवढं त्यांना आवश्यक आहे तेवढं त्यांनी वितरकाकडून घ्यावं, अशी मी आपल्या मार्फत त्यांना विनंती करतो।